सातारा जिल्ह्यातील कराड येथे असणारा कोयना आणि कृष्णेचा प्रीतिसंगम आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आता कृष्णाबाईचं मंदिर आहे. परत दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे. कृष्णा आणि कोयनेचा. अच्छा. आणि यशवंतराव चव्हाणांचं समाधीस्थळ आहे तिथं घाटावरती. यशवंतराव चव्हाणांना मानणारा वर्ग आहे का इथे? भरपूर. अच्छा. त्यांनी खूप काम केलंय. हा, मुख्यमंत्री असताना. त्यांचं इथे काय काय आहे? इथं त्यांचं टाऊन हॉल एक आहे. टाऊन हॉल म्हणजे तिथं मोठे मोठे कार्यक्रम वगैरे होतात ते आहे. परत विनोदाई चव्हाण एक स्मारक आहे. परत मोठं स्टेडियम एक आहे इथं. आणि आता पृथ्वीराज बाबांनी वगैरे ते हे केलं भूसंशोधन केंद्र आहे. अच्छा. माझं नाव पवन सुनील भोसले. अच्छा. तुम्ही काय करता? घोड्याचा व्यवसाय सर माझा. अच्छा. किती वर्ष करताय? झाले की कमी वर्ष झालं. आता मी घोड्याच्या बिझनेसमध्ये आहे. पहिले आजोबा वडील यांच्यापासून आमच्या घरात बिझनेस आहे घोड्याचा. तुमचं हेच गाव आहे? आणि इथेच राहतो. कराडचंच आहे मी मूळ. अच्छा. राहिला परबाटाकीपाशी सिटीत आत मंडईच्या तिथे. आणि सकाळी किती वाजता येतात? सकाळी येतो आम्ही 10-10:30 वाजता. घोडे वगैरे धुतो. वाळवून थोडंसं लोळवतो वगैरे. आणि घोडे धुतल्यानंतर परत घोडे घरी नेतो. 2-2:30च्या दरम्यान म्हणजे 3च्या दरम्यान आम्ही परत दुटीला इथं बिझनेसला येतो. अच्छा. जे येतं फिरायला इथं तर शौकीन माणसं असतात घोड्यावरती बसणारी, लहान मुलं असतात. त्यांच्यासाठी आमची घोडी इथं अवेलेबल. कृष्णा कोणती नदी? कृष्णा नदी ती पलीकडची नदी कृष्णा. आणि हे कोयना. हे कोयना धरणाकडून आलेली नदी आहे. अच्छा. आणि महाबळेश्वर पाचगणीतून आलेली नदी कृष्णा. आणि हा संगम झालेला आहे इथे. आणि ते वरती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आहे ना, त्यांचं स्मारक आहे इथं. इथं बघायचं अजून भरपूर काय काय आहे कराडमध्ये. इथं प्रीतिसंगम झाल्यानंतर पुढे नदी जाते ना, तिचं काय नाव आहे मग? हिचं एकच नाव पडलंय कृष्णा. अच्छा. ही पुढे कृष्णा कर्नाटक पर्यंत गेलेले आहे, आलमिट्टीच्या धरणापर्यंत. अच्छा. स्थानिक मंदिर म्हणजे आई कृष्णाबाईचं मंदिर बघा इथे आहे. आणि जागृत आहे इथं. इथं जागृत मंदिर आहे हे कृष्णाबाईचं. वर्षातून आमच्या कराडकरांच्या वर्षातून 2 जत्रा असतात. एक लास्ट श्रावणातली आणि एक मे मधली. अशा 2 जत्रा असतात इथे. इथे म्हणजे हर वर्षातून 2 जत्रा कृष्णाबाईच्या. आणि ते वीर मारुतीचं मंदिर आहे सगळ्यात जुनं. नदीच्या मध्ये. ते पाण्याच्या मध्ये आहे ना. ते वीर मारुतीचं मंदिर आहे. ते भगव्या कलरचा आहे का झेंडा ते. आणि त्याच्या समोर आहे ना तो सदाशिव डोंगर आहे. समोरचा डोंगर सदाशिव डोंगर आहे समोर आहे. अच्छा. पण आमच्या कराडकरांसाठी तर लई मोठी गोष्ट आहे की आमच्या कराडमध्ये काहीतरी बघायजोगा आहे. प्रीतिसंगम आहे, समाधी आहे, असे भरपूर पॉइंट आहेत कराडमध्ये. घोड्याचं नाव आहे सम्राट. अच्छा. कुठून आणलात त्याला? अकलूज मधून आणला. अच्छा. आणि ट्रिपचे पैसे किती घेता? सर इथं ट्रिपला एका मोठ्या शीटला 100 रुपये घेतो. लहान बाळाला 50 रुपये. अच्छा. आणि समजा डबल शीट बसली आणि त्यांना समजा तासभर अर्धा तास घोडा हवा असेल तर ते 1000-1500 रुपये घेतो आम्ही त्याचे. अच्छा. आणि ते समजा आता पाणी कमी झालं ना एकदम तर मंदिरापर्यंत घोडा पाठवायचा असेल वैयक्तिक समजा एखादं गिरायक असेल शौकीन बसणारा काय नाही मला बाबा तासभर हवाय घोडा किंवा अर्धा तास हवाय तर त्या मंदिरापर्यंत गेला तर 2-2.5 हजार रुपये घेतो मी. आल्यानंतर गिरायकाला इथं उचलून 2 फोटो वगैरे देतो. म्हणजे आता आपण महाबळेश्वर पाचगणीला कसं जातो तो ट्रॅक कसा त्यांनी केलाय. गाडीच्या मागणी घोडा आला की 2 पाय उचलतो तसं आम्ही इथं आहे आम्ही चालू केले इथे.